नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत घरात या 8 ठिकाणी चुकूनही चपला व बूट ठेवू नका. यामुळे घरात अडचणी तर वाढतीलच, पण घरातून सुख समृद्धी म्हणजेच माता लक्ष्मीसुद्धा निघून जाईल. कारण चप्पल आणि बूटमध्ये सगळ्यात जास्त नकारात्मक ऊर्जा असते आणि ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात पसरली जाते. म्हणून घरात दरिद्रता येते. कारण माता लक्ष्मीला स्वच्छता आणि पवित्रता अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात स्वच्छता आणि पवित्रता असते अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करते. त्या उलट ज्या घरात अस्वच्छता, अनियमितपणा आणि अपवित्रता असते अशा घरात दरिद्रता म्हणजे अलक्ष्मी प्रवेश करते. वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व आहे. घरामध्ये नेहमी सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तूचे नियम पाळणे गरजेचे आहे. असे मानले जाते की ज्या घरामध्ये वास्तूचे नियम पाळले जात नाहीत तिथे मानसिक तणाव, आर्थिक त्रास, नकारात्मक ऊर्जा आणि घरात दरिद्रता कायम राहते. घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम खूप उपयोगी आहेत. म्हणून वास्तुशास्त्राचे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. वास्तुशास्त्राचे नियम सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेवर आधारित असतात. म्हणून सकारात्मक ऊर्जेचा आधार घेऊन योग्य दिशेचा वापर करून जर आपण घरातील वस्तू ठेवलात तर आपल्या घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते. वास्तूमध्ये प्रत्येक वस्तूला निश्चित दिशा असते. वास्तुशास्त्रामध्ये बूट आणि चप्पल घरात ठेवण्याचेही नियम आहेत. या नियमांचे पालन न केल्यास घरात अडचणी आणि दरिद्रता येऊ लागते. त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन संकटांनी घेरले जाते आणि आर्थिक समस्यांना आपणास तोंड द्यावे लागते. वास्तुशास्त्राचे नियम जाणून घेऊया. तर मंडळी, वास्तुशास्त्रानुसार चपला व बूट कोणत्या जागी चुकूनही ठेवायचे नसते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, बूट आणि चप्पल कधीही उलटे ठेवू नका, अस्ताव्यस्त ठेवू नका. अस्ताव्यस्त म्हणजे काही चप्पलचे तोंड दुसऱ्या दिशेला असते, काही चप्पलचे तोंड वेगळ्याच दिशेला असते, किंवा चप्पल स्टँडमध्ये किंवा आपण ज्या जागी चपला ठेवतो त्या जागी चपला वेड्या वाकड्या पडलेल्या आहेत. असं जर तुमच्याही घरात होत असेल तर घरात दरिद्रता म्हणजे गरिबी आल्याशिवाय राहत नाही आणि कुटुंबातील सुखशांती हळूहळू निघून जाते. उलटे ठेवलेले चप्पल हे देखील दुर्भाग्याला आमंत्रण देतात. यामुळे तुमचा पैसा येण्याचा मार्ग थांबत असतो. घरात किंवा घराच्या अंगणात चपला बूट अस्ताव्यस्त पडलेल्या असतील, इकडे तिकडे पडलेल्या असतील तर भाग्याची हानी होते. भाग्य आपलं साथ देत नाही. घरात अडचणीवर अडचणी येऊ लागतात. म्हणून वास्तुशास्त्राच्या नियमानुसार चपला व बूट एका सरळ रेषेमध्ये ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे आपणास शुभ परिणामाची प्राप्ती होते. घाई गडबडीत कुठेही शूज आणि चप्पल काढणे यामुळे घरात गरिबी येऊ शकते. घरातील सदस्यांना आर्थिक अडचणीतून जावे लागते. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या वस्तू योग्य दिशेला असल्यास सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि याच वस्तू अशुभ दिशेला असल्यास नकारात्मक गोष्टीचा प्रभाव वाढू लागतो. घाई गडबडीमुळे काही लोक घरात चप्पल किंवा बूट घालून तसेच येतात. हे अत्यंत चुकीचे मानले जाते. यामुळे नकारात्मक गोष्टीचा प्रभाव आपल्या घरात वाढू लागतो. वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा सांगितलेली आहे. वास्तूमध्ये शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी काही नियमही सांगण्यात आलेले आहेत. त्याचे पालन न केल्यास घरात अनेक प्रकारच्या अडचणी येऊ लागतात. जाणून घ्या, वास्तुशास्त्रानुसार घरात शूज आणि चप्पल कुठे ठेवावे आणि कुठे ठेवू नये. तर मंडळी, बूट आणि चप्पल उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नका. चप्पल बूट उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला ठेवल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा संपते. ही दिशा देवतांची मानली जाते आणि या दिशेला चप्पल ठेवल्याने घरात पैसा बरकत येत नाही, घरात पैसा टिकत नाही. म्हणून उत्तर आणि पूर्व या दोन्हीही दिशेला चुकूनही चप्पल ठेवू नका. वास्तुशास्त्रामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बूट किंवा चप्पल काढणे अशुभ मानले जाते. आपल्या घराच्या उंबऱ्यावर लक्ष्मीचं स्थान असतं. मुख्य प्रवेशद्वार आपल्या सुखसमृद्धीचे द्वार सुद्धा म्हटले जाते. जर मुख्य प्रवेशद्वारावर
आपण चपला बूट ठेवत असाल तर घरात येणारी सकारात्मक ऊर्जा चप्पल आणि बूटवरून घरात प्रवेश करते आणि ती अशुद्ध होते. परिणामी घरात अडचणीवर अडचणी येऊ लागतात. घरातील लक्ष्मी बाहेर निघून जाते. यामुळे पैशाच्या अडचणी निर्माण होतात. म्हणून मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर चुकूनही कधीच चप्पल बूट ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेला चपला ठेवल्यामुळे घरात नकारात्मक शक्ती वाढू लागते. त्यामुळे घरात अडचणी, कष्ट सोसावे लागतात. कारण पूर्व दिशा ही सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या सूर्य भगवान यांची मानली जाते. यामुळे या दिशेला चपला ठेवल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, तर घरात नकारात्मक ऊर्जा भरली जाते. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला चपला व बूट चुकूनही ठेवू नका. कारण ही दिशा माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची मानली जाते, जे धनाचे देवी आणि देवता आहेत. या दिशेला चप्पल बूट ठेवल्यामुळे घरात पैसा येत नाही, पैसा टिकत नाही आणि पैसा बरकत सुद्धा देत नाही. पैसा आल्यासारखा तर वाटतो, पण कुठे जातो हे लक्षात येत नाही. कारण माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून गेलेल्या असतात. कारण उत्तर दिशेला चपला बूट ठेवल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात. कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची मानली जाते. या दिशेला जर तुम्ही चप्पल बूट ठेवलात तर माता लक्ष्मी घरात कशा राहतील, त्या नाराज होऊन घरातून निघून जातात. म्हणून उत्तर दिशेला कधीच चपला बूट ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार शूज आणि चप्पल घरातील तुळशीच्या जवळ चुकूनही ठेवू नका. कारण हिंदू धर्मानुसार तुळस ही अत्यंत पवित्र आणि लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. असे केल्याने घरात गरिबी येऊ शकते आणि घरातील सदस्यामध्ये वादविवाद होऊ लागतात. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू लागतो. म्हणून तुळशीच्या आसपास कधीच चपला व बूट ठेवू नका. शूज आणि चप्पल कधीही घराच्या बेडरूममध्ये ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार असे करणे अयोग्य मानले जाते. शूज आणि चप्पल बेडरूममध्ये ठेवल्याने वैवाहिक जीवनात अडचणी येऊ लागतात. असे केल्याने पती पत्नीमध्ये भांडणं होऊ लागतात. म्हणूनच ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्याचबरोबर पती पत्नीच्या बेडरूममध्ये शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. शुक्र ग्रह जो आपल्या सुख समृद्धीचा, लक्झरी लाईफचा कारक असतो. जर तुम्ही चपला व बूट बेडरूममध्ये ठेवत असाल तर शुक्र ग्रह खराब होतो. शुक्र ग्रह खराब झाला की तुमच्याकडे येणारा पैसा थांबतो. म्हणून बेडरूममध्ये चुकूनही चपला बूट ठेवू नका. बरेच लोक स्वयंपाकघरात शूज आणि चप्पल घालून काम करतात किंवा शूज आणि चप्पल तिथेच ठेवतात. तथापि असे करणे हानिकारक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार अग्नी आणि अन्न दोन्हीही पूजनीय मानले जातात. त्यामुळे या ठिकाणी शूज आणि चप्पल ठेवणे अशुभ मानले जाते. किचनमध्ये मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. यामुळे तुमच्या कुंडलीतील मंगळ ग्रह खराब होतो. मंगळ ग्रह खराब झाल्यावर आपल्या जीवनात अनेक अडचणी येतात. तर मंडळी, घरात ठेवलेल्या तिजोरीभोवती किंवा ज्या जागी तुम्ही पैसे ठेवता त्या जागी चपला व बूट चुकूनही ठेवून. तर मंडळी, ज्या जागी आपण पैसे ठेवतो किंवा आपल्या कपाटाच्या अवतीभोवती चुकूनही चप्पल बूट ठेवू नका. कारण जिथे पैसा ठेवला जातो तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे तिथे शूज आणि चप्पल ठेवल्यास माता लक्ष्मी नाराज होतात. म्हणून शूज आणि चप्पल नेहमी शूज स्टँडमध्ये ठेवणे शुभ मानले जाते किंवा आडोशाला ठेवावे. पश्चिम दिशा बूट आणि चप्पल ठेवण्यासाठी सर्वात शुभ मानली जाते. कारण ही दिशा शनिदेवाची आहे. शनिदेवता हे पायाचे कारक आहेत. म्हणून याच दिशेला चप्पल बूट ठेवणे शुभ मानले जाते. त्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यावर त्यांची कुदृष्टी पडत नाही. बाहेरून येतानाही शूज आणि चप्पल दक्षिण किंवा पश्चिम दिशेलाच ठेवणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर दक्षिण दिशेलाही चप्पल बूट ठेवणे शुभ मानले जाते. जर तुमच्या घरामध्ये पश्चिम दिशेला जागा नसेल तर तुम्ही दक्षिण दिशेला सुद्धा चप्पल बूट ठेवू शकता. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.